हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि सगळ्यांना थँक्यू सो मच की मी जेव्हा माझा पहिला व्हिडिओ बनवला होता ICDSवरती, तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर जो आपला सेकंड व्हिडिओ, ह्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण ICDSसाठीच्या जे तांत्रिक विषय आहेत त्याबद्दलच्या मी टेस्ट सिरीज जे ते वेगवेगळे कायद्यांवरती डिस्कस करण्यासाठी जे ते मी घेऊन येईल. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी रोज जे ते कायद्यांच्या रिलेटेड जे टेस्ट सिरीज म्हणता येईल किंवा जे क्वेश्चन आहे ते घेऊन येते. तर जास्तीत जास्त स्टुडंटनी ते बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर पहिली जी टेस्ट आहे त्याच्या रिलेटेड तीही अपलोड झाली आहे आणि दुसरी जी टेस्ट आहे ती देखील अपलोड झाली आहे. आज जी ती आपण तिसऱ्या याच्याबद्दल डिस्कस करतो आहे. तर आपला जो पहिली टेस्ट होती त्याबद्दल सती प्रतिबंध कायदा 1829बद्दल डिस्कशन केलं होतं. त्यामध्ये तुम्हाला जेवढेही MCQ म्हणजे त्याची शक्यता आहे त्या कायद्यातून येण्याची, जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यावरती MCQ बनवले गेलेत. तर यामध्ये सती प्रतिबंध कायदा 1829 जो आहे तो पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि त्यानंतर जो आपली टेस्ट नंबर 2 आहे त्यामध्ये विधवा पुनर्विवाह कायदा 1856बद्दल सगळे जेवढे तुमचे पॉसिबल MCQ फ्रेम होतील ते सगळे जे ते डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आज जे आपण डिस्कशन करणार आहे ते बालन्याय अधिनियम, मुलांची काळजी व संरक्षण 2015. तर हा जो आहे तो आपल्या लिस्टमधला थर्ड कायदा आहे आणि आपला हा जो टेस्ट सिरीजबद्दलचा जो आहे तो तिसरा व्हिडिओ आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही जर हे सगळे व्हिडिओज नीट केले, याबद्दलची थोडीशी आणखी माहिती जाणून घेतली आणि ही जरी तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन ठेवली तर तुम्हाला नक्कीच टेक्निकलला चांगले मार्क्स पडतील. आणि तुम्हाला जर ICDSची पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला टेक्निकलचा अभ्यास नीट करणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे की जे सरळ सेवेचे जे विषय त्यामध्ये मुलं पैकीच्या पैकी मार्क्स घेतात. जे काही म्हणजे गेम चेंजर असतं ते फक्त जे टेक्निकलचे तेवढंच असतं. त्यामुळे जर तुम्ही टेक्निकल विषय हा नीट केला तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स पडतील आणि तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळवण्याची जी एक चांगली संधी आहे ती उपलब्ध होईल. तर याबद्दल जे ते बालन्याय कायदा जो आहे 2015चा, त्याबद्दल तुम्हाला टेस्ट सुरू करण्याच्या आधी एक बेसिक एवढी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. या कायद्याअंतर्गत एक बालन्याय मंडळ असतं, त्याला ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड असं जे ते म्हटलं जातं. आणि हे जे बोर्ड आहे ते गुन्हेगार जे बालक आहे त्यांच्या संबंधीचे जे प्रकरण आहे ते हाताळतं. त्यानंतर दुसरं असतं बाल संरक्षण समिती. बाल संरक्षण समितीमध्ये बालकांचे कल्याण आणि पुनर्वसन या संबंधीच्या ज्या गोष्टी आहे ते बाल संरक्षण समिती हाताळते. आणि राज्य आणि जिल्हा स्तरावरती देखील वेगवेगळी यंत्रणा आहे. अशी 3 ज्या यंत्रणा आहे या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. फर्स्ट आहे बालन्याय मंडळ, सेकंड आहे बाल संरक्षण समिती आणि तिसरं आहे राज्य आणि जिल्हा स्तरावरील यंत्रणा. तर हा जो कायदा आहे हा ॲक्च्युली 11 भागांमध्ये डिवाईड झालेला आहे. हा कायदा जो आहे तो थोडासा मोठा आहे. यात आपण एका व्हिडिओमध्ये जे तुम्हाला जास्त वेळ लागू नये म्हणून एका व्हिडिओमध्ये मी फक्त 20च क्वेश्चन घेण्याचा ट्राय करते, जेणेकरून तुम्हालाही कंटाळा नाही येणार आणि तुम्हीही हसत खेळत तुमचा व्हिडिओ देखील कंप्लीट होईल आणि लक्षात देखील राहील. त्यामुळे आपण फक्त 20च क्वेश्चन जे ते डेलीचे डिस्कस करतो आहे. त्यामुळे फक्त तुमचे 10-15 मिनटं तुम्हाला इथे देण्याची गरज आहे. तर हा कायदा जो आहे तो थोडासा मोठा आहे. त्याचे फक्त आज आपण 20च MCQ जे ते डिस्कस करणार आहे. पण या कायद्याबद्दल जे ते आणखी देखील व्हिडिओ येतील, ॲटलिस्ट 2 तरी आणखी व्हिडिओ येतील. कारण हा कायदा जो आहे तो थोडासा मोठा आहे आणि त्याचं नीट तुम्हाला अभ्यास करणं जे ते गरजेचं आहे. तर यातील पहिला MCQ आहे आजचा, बालन्याय अधिनियम 2015मध्ये बालक कुणाला म्हणतात. तर ऑप्शन आहे तुमचे 14 वर्षाखालील व्यक्ती, 18 वर्षाखालील व्यक्ती, 21 वर्षाखालील व्यक्ती किंवा 16 वर्षाखालील व्यक्ती. तर बालन्याय अधिनियम अंतर्गत 2015 अन्वये जे 18 वर्षाखालील जी मुले असतात त्यांना बालक असं म्हटलं जातं. त्यानंतर बालन्याय अधिनियमातील वयोगट जो आहे तो हेच जो मागचा क्वेश्चन आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे. फक्त बालक कुणाला म्हटलं आहे त्याची व्याख्या आणि वयोगट जो आहे तो 0 ते 18 यामध्ये असेल. हे आजचे MCQ जे ते बेसिक असणार आहे. जास्त डीपमध्ये MCQ टाकण्याचा मी प्रयत्न केलेला नाही आहे, कारण याचे जे पुढचे 2-3 व्हिडिओ येतील ते थोडेसे डीप नॉलेजवरती बेस असतील. त्यानंतर बालन्याय अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे.
तर शिक्षेसाठी कठोर नियम करणं, बालकांचं पुनर्वसन आणि कल्याण, पालकांवर दंड लावणं किंवा न्यायालयाचे काम कमी करणं. तर बालन्याय अधिनियमाचा मुख्य उद्देश जो आहे तो बालकांचे पुनर्वसन आणि कल्याण करणं हा याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर अतिगंभीर गुन्हा कशाला म्हणतात, आता याच्या पुढची जी स्लाईड येईल यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होईल. त्याआधी तुम्ही हा क्वेश्चन बघा आणि तुम्हाला म्हणजे सॉल्व करायचा असेल तर पॉज करून तुम्ही सॉल्व करू शकतात. पण माझ्याकडनं मला असं वाटते की माझ्याकडनं ही चूक होते की मी एकाच स्लाईडवरती आन्सर पण देते, त्यामुळे तुम्हाला लगेच आन्सर पण समजते. ज्या पुढच्या स्लाईड्स येतील त्यामध्ये मी ट्राय करेल की आन्सर जे ते दुसऱ्या स्लाईडवरती देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ भेटेल की यातला आन्सर काय असू शकतं. तर अतिगंभीर गुन्हा कशाला म्हणतात, गुन्हे जे किरकोळ असतात, गुन्हे जे समाजासाठी धोकादायक असतात किंवा शिक्षेसाठी कमी महत्त्वाचे असतात किंवा बालकांचे गुन्हे नसतात. तर यामध्ये अतिगंभीर गुन्हा जो येतो, गुन्हे जे समाजासाठी धोकादायक असतात अशा गुन्ह्यांना अतिगंभीर गुन्हा म्हटला जातो. तर या गुन्ह्यांअंतर्गत जे येते या अधिनियमाअंतर्गत जे येते गुन्ह्यांचे 3 याच्यात जे येते वर्गीकरण करण्यात आलं आहे. यामध्ये किरकोळ गुन्हे, गंभीर गुन्हा आणि अतिगंभीर गुन्हे. यामध्ये किरकोळ गुन्हे म्हणजे लहान गुन्हे म्हणजे चोरी म्हणजे दिवाणी खटला वगैरे. त्यानंतर गंभीर गुन्हे जसे चाकूने हल्ला करणं आणि अतिगंभीर गुन्हे म्हणजे खून किंवा बलात्कार. असं 3 भागांमध्ये जे आहे ते वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. हा क्वेश्चन जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच ठिकाणी हा क्वेश्चन जो आहे तो या कायद्याअंतर्गत विचारला गेलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर हिनस ऑफेन्स कोणत्या प्रकारातील गुन्ह्यांसाठी जो आहे तो वापरला जातो, किरकोळ गुन्हे, गंभीर गुन्हे, अतिगंभीर गुन्हे किंवा सामान्य गुन्हे. तर अतिगंभीर गुन्ह्यांसाठी जो आहे तो हा ऑफेन्स जो आहे तो वापरला जातो, हायनस ऑफेन्स. तर हा ऑफेन्स काय असतो की अतिशय क्रूर जो गुन्हा असतो, ज्यात अमानुष काहीतरी कृत्य केलेलं असतं, त्यासाठीचं जे ते वापरलं जातं. म्हणजेच अतिगंभीर म्हणजे खून, बलात्कार अशा गोष्टींसाठी जो आहे तो हा ऑफेन्स जे आहे ते लागू होतं. याचं नाव तुम्ही जे ते लक्षात ठेवा, कारण क्वेश्चन जो आहे तो वेगळ्या प्रकारे पण फ्रेम होऊ शकतो की अतिगंभीर गुन्ह्यांसाठी कुठला ऑफेन्स जो आहे तो यूज केला जातो. त्यानंतर बालन्याय मंडळाचे सदस्य कोण असतात, तर इथं लक्षात ठेवायचं आहे, हा क्वेश्चन देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की बालन्याय मंडळाचे सदस्य कोण असतात. यामध्ये न्यायाधीश आणि सामाजिक कार्यकर्ते, वकील किंवा पोलीस, पालक, शिक्षक किंवा डॉक्टर व पालक यांच्यापैकी जे ते न्यायाधीश आणि सामाजिक कार्यकर्ते जे असतात ते जे ते बालन्याय मंडळाचे जे ते सदस्य असतात. त्यानंतर या व्हिडिओमध्ये मी जास्त आर्टिकल टाकलेले नाही आहे. आर्टिकल जे ते पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. पण जे जास्त इम्पॉर्टंट आहे ते जे ते 1-2 आर्टिकल मी जे ते यात टाकलेले आहे, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये जरी आले तरी त्यातून तुमचं जे ते रिव्हिजन होईल. बालकांच्या गोपनीयतेशी संबंधित कोणते कलम आहे, तर आर्टिकल 21 हे बालकांच्या गोपनीयतेशी संबंधित आहे. बालन्याय अधिनियमात सुधारणा जी आहे ती कधी करण्यात आली, तर सध्या 2021मध्ये जी ती त्यात सुधारणा करण्यात आली आहे. तर सुधारणा कशाबद्दल करण्यात आली आहे याबद्दल देखील थोडीशी इन्फॉर्मेशन जी आहे ती दिली आहे, जेणेकरून रिसेंटमध्ये ती सुधारणा जी ती झालेली आहे. म्हणजे लास्टला कायद्यामध्ये काहीतरी सुधारणा 2021ला झाली आहे, त्यामुळे जास्त चान्सेस आहे की 2021च्या सुधारणाबद्दल विचारतील. आणि जर 2021च्या सुधारणेबद्दल विचारलं तर त्याची एक बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला असली पाहिजे की 2021मध्ये जी सुधारणा झाली त्याने अंमलबजावणी प्रक्रिया जी ती अधिक प्रभावीपणे बनली. त्यानंतर जिल्हा स्तरावर जे ते अधिक जबाबदार अधिकारी जे ते नेमले गेले आणि अतिगंभीर गुन्ह्यांसाठी कठोर नियम जे ते लागू करण्यात आले, हे जे ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर बाल संरक्षण अधिकारी जो आहे तो कोण नेमतो, तर समाज कल्याण विभाग जे ते जिल्हा स्तरावरती बाल संरक्षण अधिकारी नेमतात. त्यानंतर बालन्याय अधिनियम कोणत्या अधिकारात येतो, तर हा राज्य शासनाचा अधिकार आहे किंवा केंद्र शासनाचा अधिकार आहे असं जर ऑप्शन आहे, परंतु तो जो आहे तो राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या संमिश्र अधिकारामध्ये येतो. त्यानंतर बालन्याय मंडळात किती सदस्य असतात, तर बालन्याय मंडळात जे ते 3 सदस्य असतात. बालन्याय मंडळासाठी अध्यक्ष कोण असतो, तर सामाजिक कार्यकर्ता जो आहे तो बालन्याय मंडळाचा जो आहे तो अध्यक्ष असतो.
त्यानंतर बालकांचे पुनर्वसनगृह कोण स्थापन करते, तर बालकांचे पुनर्वसनगृह स्थापन करण्यासाठी जे ते राज्य सरकार जबाबदार असतं, त्यामुळे बालकांचे जे पुनर्वसनगृह आहेत ते राज्य सरकार जे ते स्थापन करतं. त्यानंतर बालन्याय अधिनियमातील कलम 21 कशाशी संबंधित आहे, हाच क्वेश्चन जो आहे तो पहिला आपण बघितला आहे, पण तो थोड्याशा दुसऱ्या वेनी होता की गोपनीयतेशी संबंधित कुठला आर्टिकल आहे. तेच हे की बालनियम अधिनियमाशी 21 जे ते कशाशी संबंधित आहे, तर गोपनीयतेचे संरक्षण याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर बालकांचे हक्क संरक्षण कोणते विभाग करते, तर महिला व बालविकास मंत्रालय. ICDSची एक्झाम जे मंत्रालय घेणार आहे त्यांच्या अंतर्गत जो आहे तो या बालकांच्या हक्कांचे संरक्षण जे ते करण्यात येते. त्यामुळे हा जो कायदा आहे याबद्दल तुम्हाला 101% क्वेश्चन जे ते विचारले जाणार म्हणजे जाणार. हे खूप बेसिक लेवलचे क्वेश्चन आहे, हे तर करूनच ठेवा, परंतु या पुढचेही जे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल मी ते व्हिडिओ बघा. जी मी PDF टेलिग्राम ग्रुपला शेअर करते, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तिथून तुम्ही PDF घेऊन ती देखील वाचू शकतात. त्यानंतर गंभीर गुन्ह्यांची वर्गवारी कोण ठरवते, तर गंभीर गुन्ह्यांची वर्गवारी कोण ठरवते, तर गंभीर गुन्ह्यांची वर्गवारी जी आहे ती बाल न्याय मंडळ ठरवते. त्यानंतर बाल संरक्षण समिती मुख्य कार्यक्षेत्र कोणते आहे, तर बाल संरक्षण समिती जी आहे तिचं मुख्य कार्यक्षेत्र आहे निराधार व बेघर बालकांच्या संबंधित आहे. जी मी फर्स्ट स्लाईड तुम्हाला दाखवली होती त्यावरतीच हे लिहिलेलं होतं की बाल संरक्षण समितीचं कार्यक्षेत्र काय, जर तुम्ही नीट वाचलं किंवा ऐकलं असेल तर. त्यानंतर बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम 2015ची अंमलबजावणी जी ती कोणत्या तारखेपासून करण्यात आली विचारलं आहे, तर 15 जानेवारी 2016, 15 ऑगस्ट 2016, 15 नोव्हेंबर किंवा 30 नोव्हेंबर, तर 15 जानेवारी 2016पासून जी आहे ती बाल न्याय अधिनियमची जी 2015ची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात आली होती. गुन्हेगार बालक कोणत्या कलमाअंतर्गत येतो, तर गुन्हेगार बालक जो येतो कलम 15 अंतर्गत येतो. या व्हिडिओ अंतर्गत जे ते कलम जास्त टाकले नाही आहे, परंतु जे इम्पॉर्टंट कलम येते या व्हिडिओमध्ये जे ते टाकले मी, जेणेकरून तुमचं देखील रिव्हिजन होईल. त्यानंतर बाल न्याय अधिनियमानुसार गंभीर गुन्ह्यासाठी जी ती किती शिक्षा असते, तर जिथे मिनिमम शिक्षेची मुदत जी आहे ती 7 वर्ष मिनिमम असते. या म्हणजे जर गंभीर गुन्हा केला आहे तर त्याच्यासाठी जी आहे ती मिनिमम 7 इयर शिक्षा जी आहे ती असते. म्हणजे मिनिमम 7 आहे, म्हणजे मॅक्झिमम त्याच्यापेक्षा जास्त देखील असू शकते. त्यानंतर बालन्याय मंडळातील सामाजिक कार्यकर्त्यांना किती अनुभव असला पाहिजे. आपण बघितलं होतं बालन्याय मंडळात जे ते सामाजिक कार्यकर्ता आणि न्यायाधीश असतात, तर बालन्याय मंडळातील जे सामाजिक कार्यकर्ते त्यांना ॲटलिस्ट 5 वर्षाचा जे ते अनुभव जो आहे तो असला पाहिजे. तर आज आपण 20 जे MCQ आहे ते डिस्कस केले. तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर मी टेलिग्राम ग्रुप बनवला आहे ICDSचा, त्यावरती मी ऑलरेडी ज्या 2 टेस्ट झालेल्या आहेत त्याची PDF जी आहे ती शेअर केली आहे. याची देखील PDF मी शेअर करेल. त्यानंतर एक म्हणजे काल सबस्क्रायबर आहे आपली, तर तिने कमेंट केली होती की कम्प्युटरशी रिलेटेड पण काहीतरी पाहिजे, कारण मी सांगितलं होतं की पहिल्या व्हिडिओत की ॲज अ कम्प्युटर ग्रॅज्युएट म्हणून मी तुमचं कम्प्युटरशी रिलेटेड जे तुमचे टॉपिक आहे ते कवर करून देऊ शकते, जर कुणाला खरंच हवं असेल तर. कम्प्युटरचा जो व्हिडिओ आहे तो देखील मी टाकण्याचा ट्राय करेल. जोपर्यंत डेट अनाऊन्स होत नाही आहे तोपर्यंत जास्तीत जास्त मटेरियल जे ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं हे सगळं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा, कारण आणखी ही डेट जी आहे ती अनाऊन्स झालेली नाही आहे. डेट अनाऊन्स झाल्यानंतर तुम्हाला 10-15 दिवसांचा खूप कमी वेळ भेटतो, त्यात मग रिव्हिजन करायचं, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र येतात. आणि माझ्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होण्यासाठी अतिशय थोडे सबस्क्रायबर बाकी आहे. तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचं कोणी फ्रेंड असेल जे ICDSचा फॉर्म वगैरे भरला आहे त्यांना देखील शेअर करा. थँक्यू.